7-8 वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून हा प्लॅटफॉर्म चालवत असताना सातत्यानं या प्लॅटफॉर्मवर विवाहासाठी नोंदणी कशी करावी याबाबत आम्हाला फोन कॉल्स येत असतात आणि आम्ही वारंवार सांगत असतो की कृपया लग्नासाठी किंवा नोंदणीसाठी किंवा कुठल्या कारणासाठी आम्हाला फोन करू नये, कारण फोन कॉलचा तुम्हाला आणि आम्हाला त्रास होतो. कारण बऱ्याचदा आपला असा गैरसमज झालेला असतो की समोरचा व्यक्ती हा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मोबाईल समोर किंवा कॉम्प्युटरच्या सिस्टम समोरच बसलेला असतो. बऱ्याचदा मोटरसायकलवर असतो, चौकात असतो, ट्रॅफिकमध्ये असतो, वेगवेगळ्या ठिकाणी असतो, सावडण्याच्या कार्यक्रमात असतो आणि अशा स्थितीमध्ये फोन कॉलवर माहिती देणं, सांगणं हे शक्य नसतं. तर तेव्हा हे जी काही नोंदणी कशी करायची याबाबतची ही छोटेखानी माहिती पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. जी तुम्हाला WhatsAppद्वारे लिंक प्राप्त होते किंवा तुम्ही Googleवर जर टाइप केलं मराठा लग्नाक्षदा किंवा नुसतं लग्नाक्षदा जरी टाइप केलं किंवा app.लग्नाक्षदा.com हे जर टाइप केलं तर तुम्हाला ती वेबसाईट ओपन होते किंवा प्ले स्टोअरला जर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की लग्न अक्षदा नावाचं, तर त्या ठिकाणी तुम्हाला एकच तो दोन्ही प्लॅटफॉर्म सारखाच आहे. त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर ओटीपी प्राप्त होतो. ओटीपी प्राप्त झाल्याच्या नंतर हे असं पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 4 अंकी 6 अंकी पासवर्ड टाका, रेफरल क्रमांक टाकायची गरज नाही आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे काही पेज तुमच्या समोर ओपन होईल, तर हे असं पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी वरतीच स्लाइड्स आहेत. ह्या स्लाइड्स आपण बदलत असतो सातत्यानं, की मोफत पॉइंट्स कसे मिळतात, संपर्क कसा करायचा, मोबाईल नंबर कसे दिसतात, ह्या इत्यादी गोष्टी, आमची कार्यपद्धती कशी आहे. तर असे 2-3 व्हिडिओ या ठिकाणी हाताने जर सरकवलं, स्क्रोल केलं, तर तुम्हाला तो व्हिडिओ इथं क्लिक केलं, तर तो त्या ठिकाणी व्हिडिओ ओपन होतो. या आपले प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सुद्धा एक व्हिडिओ रन होतो, की तुम्हाला हा व्हिडिओ जुना आहे, परंतु रन होतो, की नोंदणी कशी करायची. मात्र बरेच जण हे व्हिडिओ पाहत नाहीत आणि लगेच उचलतात आणि फोन लावतात. तर त्याचा साहजिकच त्रास होतो. या ठिकाणी छोटे अतिशय सोपे ड्रॉपडाऊन आपण तयार केलेले आहेत. तुमची जात कुठली आहे ते निवडायचं. त्याच्यानंतर तुमचं वय, त्याच्यानंतर हे सगळ्या फील्ड तुम्ही व्यवस्थित भरा. ह्या भरल्याच्या नंतर कुठली तरी एखादी फील्ड तुम्ही विसरता किंवा सोडून देता आणि मग तो फॉर्म सबमिट होत नाही आणि पुन्हा फोन करता की ती सबमिटच होत नाही. एररच येते. अशा गोष्टी घडू नये यासाठी सगळी माहिती व्यवस्थित भरा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मुलांच्या बाबतीत कौटुंबिक माहिती लिहा. माझ्या कुटुंबामध्ये 3 माणसं आहेत, 4 माणसं आहेत, आई वडील आहे, रिटायर येतं, त्यांना इतकं पेन्शन भेटतं, पानटपरी आहे, ऑटो आहे, 2 एकर शेती आहे, भाजीपाल्याची आहे, बागायती आहे, कोरडवाहू आहे. काय जी असेल ते आपण आपल्या कुटुंबाविषयी लिहिली पाहिजे, की समोरच्याला माहिती पडेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींच्या बाबतीत अपेक्षा आपण विस्तृतपणे लिहिली पाहिजे, की मुलगी MBBS आहे, तिला MBBSच लागेल, BAMS असला तरी चालेल किंवा व्यवसायवाला असला तर चालेल. म्हणजे आलतू फालतूचा त्रास होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे, तर या ठिकाणी तुम्ही तुमचे फोटो टाकले पाहिजे व्यवस्थित. बरेच जण काळा चष्मा लावून फोटो टाकतात, बरमुडावर टाकतात, गाडीच्या बोनेटवर उभे राहून टाकतात. तर आपण लग्न हा एक सामाजिक सभ्यतेचा विषय असतो. हा फोटो आपण मॉडेलिंगसाठी टाकत नाही याची भान ठेवा. मॉडेलिंगसाठी टाकायसाठी तुम्हाला अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. लग्नाच्या प्लॅटफॉर्मसाठी प्लॅटफॉर्मवर तुम्ही असे चित्रविचित्र फोटो टाकू नये, ही एक विनंती असेल आमची. 2 नंबरला तुमचा बायोडाटा टाका, घराचा फोटो टाका, व्यवसायाचा फोटो टाका. मुलींच्या बाबतीत बायोडाटा टाकायचा नसेल तर दोन्ही फोटो स्वतःचेच टाका. आणि ओळखपत्र हे कंपल्सरी, कुठलंही ओळखपत्र टाका. शेतकरी असाल तर शेतकऱ्याचं ओळखपत्र टाका, आधार टाका, पॅन टाका, ड्रायव्हिंग लायसन्स टाका, त्याच्यावरचे नंबर खोडा. ज्याच्या तुम्हाला असं वाटत असेल की याचा कुठेतरी मिसयूज होईल, तर ते खोडलं तरी चालेल आणि हा टिक बॉक्स क्लिक करून त्याला नंतर प्रोफाईल नोंदवावर सबमिट करा. तुम्हाला एक मेसेज येतो की 24 तासात आम्ही तुमच्याशी संपर्क करू. संपर्क करू म्हणजे बऱ्याचदा 24 तासाचे कधी-कधी 36 तास होतात. आपण अडचणीत असतो, शेतात असतो, कुठेतरी असतो. सुरुवातीला सांगितलं की 24 तास आपण कॉम्प्युटर समोर बसलेलो नसतो. एक ते एक फॉर्मल मेसेज आहे. तर अशा पद्धतीने ही नोंदणी करा. तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न विचारायचे असतील, शंका असतील तर आम्हाला WhatsAppला मेसेज करा. तुम्हाला इथं भरपूर मदतीसाठी आमचा जो काही ऑप्शन आहे, तर या ठिकाणी आमचे WhatsAppचे क्रमांक उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक WhatsAppला आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. भलेही तुम्ही सकाळी एखाद्या वेळेस मेसेज टाकला, तर तो संध्याकाळपर्यंत पाहिला जात नाही. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी हमखास त्याला आम्ही रिप्लाय देतो. उगाच फोन करून स्वतःचा त्रास वाचवावा आणि आमचाही त्रास वाचेल, ही यामागची भूमिका आहे. तुर्तास